तर मित्रांनो, हे आहे करवंदाचं झाड. हे बघा, यांना कळ्या आल्या म्हणजे आता फुलं यायला सुरुवात होतील आणि काही दिवसातच करवंद पकडली जातील. आत्ताच आहे बघा, यांना पण फुलं यायला लागली. फुलल्यानंतर ह्याला करवंद पकडले जातील. नमस्कार मित्रांनो, प्रशांत तुम्हाला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी स्वागत आहे. मित्रांनो, आज आहे 1 जानेवारी 2026. हे नवीन वर्ष चालू झालेलं आहे. तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. माझ्या व्ह्युअर्स लोकांना, सबस्क्राईब लोकांना सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचे आणि समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा जो ब्लॉग आहे हा तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरून समजलाच असेल. तर मित्रांनो, हे जे मी काम सुरू केलं होतं त्यावेळी एक मी ब्लॉग टाकला होता. त्या ब्लॉगवरती मला एक कमेंट आली होती एका सबस्क्रायबर मित्राची माझ्या. तर ती कमेंट अशी होती की या कंपाऊंडला किती खर्च आला ते सांगा आणि कामगाराचा कॉन्टॅक्ट नंबर द्या. तर मित्रा, कामगाराचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेनच. तर मी किती खर्च आला आता तुम्हाला मी सांगणारच आहे. तर ॲक्च्युली कंपाऊंडच्या 3 बाजू झाल्या, अजून फ्रंट बाजू बाकी आहे. बघा, ही फ्रंट बाजू अजून ओपनच आहे. ह्याला इथे समोर इथे गेट ठेवायचा मोठा आणि इकडून थोडंसं कंपाऊंड येईल, तिकडून थोडंसं कंपाऊंड येईल. त्यामुळे तो खर्च तुला आता मी सांगू शकत नाही. तरी पण आता जो 3 साईड झाल्या आहेत, ह्या 3 साईड, ही एक बॅक आणि ती लेफ्ट, तर त्या आतापर्यंतचा जो खर्च आहे तो मी तुला आज सांगतो आहे. तर मित्रा, टोटल मी 1300 दगड मागवले होते. आता 3200 रुपयाने 100 दगड आहे. त्या हिशोबाने तू 1300 दगडाचे किती झाले कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकता मित्रांनो. तर सिमेंट, वाळू, तर मित्रांनो मी सिमेंट आणि वाळू वाळू माझ्याकडे थोडी होती आणि नंतर मला ती कमी पडली म्हणून मी वाळू मागवली. ती वाळू मी एक बुलेरो मागवली 7000ला एक बुलेरो. आणि त्याच्यानंतर गिरीट मागवलं. ते गिरीट एक बुलेरो 3500 रुपये. तर हा सिमेंट आणि वाळूचा खर्च झाला. तर मित्रांनो, मजुरी वगैरे आहेच. पाणी भरायला लेडीज केल्या होत्या, त्यांची मजुरी प्लस ह्या कामगारांचे मजुरी ही पण तुम्हाला मी सांगतो. कारण आमच्याकडे जो रोज आहे कामगारांचा हा गावामध्ये 500 रुपये आहेत आणि लेडीजचा वाडीमध्येच काम करता, वाडीतच काम असेल तर 200 रुपये रोज आहे. बाहेर जास्त आहे. तसंच कामगारांचं पण बाहेर काम घेतलं तर जास्त रोज. तर रोजमदारीवरती हे काम होतं. तर मित्रांनो, हे जे पूर्ण कंपाऊंड बांधण्यासाठी जी मजुरी झाली म्हणजे लेडीज आणि कामगारांचा, हे बांधणाऱ्यांचा, तो खर्च जवळजवळ 26,700 रुपये टोटल मजुरी झाली. त्याच्यामध्ये लेडीज पण ॲड आहेत आणि ह्या कामगारांचा पण ॲड आहे. असं टोटल 26,700 झाले आहेत. त्याच्यामध्ये 21,000 कामगारांची मजुरी आहे आणि बाकीचे लेडीज लोकांची मजुरी आहेत. म्हणजे त्यांच्या दिवसावरती डिपेंड आहे. तर मित्रांनो, हे 3 साईडचं कंपाऊंड बांधायला मला जे सिमेंट लागलं हे 13 पोती सिमेंट लागला. अल्ट्राटेक सिमेंट मी यूज केलं याला. तर मित्रांनो, मी सकाळी जरा लेट उठलो त्याच्यामुळे अजून मला हे पाणी मारायचं बाकी आहे दिवाळाला. कारण हे दिवाळा आहे जाय समोरचं हे आणि हे बॅक साईडचं इथून इथपर्यंत ह्याला तरी कंपल्सरी पाणी लागलं पाहिजे. आता तिकडलं जे दिवाळा आहे त्याला पाणी खूप लागलेलं, तिकडे नाही मारलं तरी चालू शकतं. पण आता इथून तर मला कंपल्सरी पाणी मारायचं आहे 3 टाईम. तर आता मी सुरुवात करतो पाणी मारायला. तर आता हे बघा थोडं सुकलं आहे. आता इथे पाणी मारून घेतो मी. तर भावानो, दिवाळाला पाणी वगैरे मारून झालं आहे. आत्ता कामगार कालपासून नाहीच आहेत. तर काल लेडीज होत्या पाणी भरायला, त्याने 2, 3, 4 ड्रम भरून ठेवलं आहे पाणी. तर आज त्या पण नाही आहेत. तर आता आज मी थोडंसं काम करणार आहे. इथे ती माती आहे, ती माती थोडीशी साईडला करून ठेवायचं आहे मला आणि तो ढीग मारून ठेवायचं आहे. तर आता जाऊया, कारण त्या मातीमध्ये आहेत ना झाडांची मुळं गाडली गेलेली आहेत. ती आपल्याला क्लिअर करून ती झाडांची मुळं काढायची आहेत आपल्याला. असं काम पेंडिंग आहे अजून. फ्रंटचं काम पण पेंडिंग आहे. तर बघूया कामगार कधी येतील त्याच्यावर डिपेंड आहे सर्व. ही वाळू आहे, ही वाळूवरती पण काहीतरी असं झाकून ठेवावं लागणार आहे. कारण मी तिथे ते झाकून ठेवलं आहे. कारण इथे
बैल वगैरे येतात आणि इसकाणा मारतात, फार सिंगाने वाट लावून टाकतात वाळूची. तर ही गिरीट आहे आणि ही सफेद वाळू ही बघा, प्लास्टरची वाळू बोलतो ते आपण. ही मी ढाकून ठेवली आहेत, ही तशीच ओपन आहे कारण बैल आले की विस्कणं मारतं त्याच्यावरती. आणि बघा हे जे काम आहे ना, हे फ्रंटचं काम बाकी आहे. तर हा जो भाग आहे, हा रोड टचचा जो हा भाग, हा इथून मी इथे मोठा असा गेट ठेवणार आहे आणि तिकडून परत दिवा घालणार त्या साईडला, इथून दिवा त्या साईडला, असं करायचं. हे आपलं राखणदेवाचं मंदिर समोरच एकदम. तर मित्रांनो, राईट साईडच्या ह्या दिवाळाला एक छोटंसं असं छोटा गेट ठेवलं आहे, एक माणूस जायला असं. त्याला आमच्या भाषेमध्ये डेळं बोलतो. तर हे डेळं ठेवलेलं आहे बघा, एक माणूस कंप्लीट जाईल. आणि ह्याला पण थोडंसं काहीतरी गेट बनवावं लागेल आपल्याला, नाहीतर इथून पण आतमध्ये कोण नाही कोण घुसू शकतं. तर इथे ह्या दिवाळाला पाणी खूप लागलेलं आहे, त्यामुळे काय आता गरज नाही पाण्याची. तरी पण एक दिवसातून एकदा मारायचं या साईडला तो तिथपर्यंत असं, कारण त्या साईडला कंपल्सरी पाणी लागतंच आहे, कारण ते नवीन बांधकाम आहे. तर ह्याला काय पाणी मारायची गरज नाही. आणि ही जी माती आहे ना मित्रांनो, ही माती मला पूर्ण इथे ह्या साईडला घ्यायची. तर ही मातीसाठी खूप मोठं आहे बघा. इथे एक फरंगळाचं झाड होतं, तोडलं गेलं ते, आणि ती आंजण, ही एक आंजण, हे 3 झाड आहेत. हे मोठं मूंद आहे करंबळाचं, ते त्याच्यावरून माती हटवून ते करंबळाचं झाडाचा मुळवा काढायचा आहे. त्यासाठी पण थोडी मेहनत आहे, पण होता होईपर्यंत मी ही जी माती आहे एकत्र करून ठेवणार आहे. ते आज काम करायचं आहे मला. असं काम आहे. ही लाकडं मुळवे काढलेचे लाकडांचा ढीग मारून ठेवलेला आहे बघा. हे आत्ता काय फुटणारे नाहीत लाकडं, ह्याच्यावरती एक पावसाळा गेला पाहिजे, नंतरच ते फुटतील. आता ते फुटणार नाही लाकडं करायची म्हटली तरी, कारण मोठे मोठे वंडके आहेत. हे बघा, हे मुळाचे वंडके आहेत, ते काढून टाकलेले आहेत आपण, मुळासकट खिचून काढलेले आहेत. आणि हे काय दगड असे फोडलेले आहेत. आणि हे कातळ आहे, हे पण फोडायचं आहे. पण बघू, काय लोक बोलतात JCP लावून लेवल करून घे, पण आता आपण बघूया JCPनेच जेवढे ओढता येईल तेवढे ओढून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. कारण हे जे दगड आहेत आणि ही 2 झाडं आहेत राहिलेली कुंभियाची झाडं, ही पण तोडायची आहे. तर 1300 दगडांमध्ये ना मित्रांनो, जवळजवळ 150 दगड माझा वाचलेला आहे. तो पण अजून फ्रंटला यूज होईल आणि अजून मला जवळजवळ 100 दगड लागेलच कंपाऊंडला. तर हा 150 दगड आहे, बघूया आपल्याला अजून मागावं लागेल. तर याची कामं अजून पेंडिंग आहेत बाकी. इथं झाडांपैकी ते जे कुंभियाचं झाड आहे ते कंपल्सरी मला काढायचंच आहे, कारण त्याचं पाळ जे आलं आहे ना, ते पार कंपाऊंडच्या वरती येईल, म्हणजे त्याच्यावरती चिरे येतील, कंपाऊंड येईल. ते कंपाऊंड पाळ जर झाडाचं राहिलं ते कंपाऊंड तोडेल ते. त्यासाठी हे जे पाळ आहे बघा, हे पाळ आहे, हे पाळ आपल्याला काढावं लागणार आहे, म्हणजे हे झाड मुळासकट काढायचं आहे. हे बघा, हे तिथपर्यंत गेलेलं आहे, त्याला कुंभियाचं झाड बोलतात. हे बघा, हे एवढे चिरे राहिले आहेत. आय थिंक 150 असावेत असं माझा अंदाज आहे. बघूया किती आहेत ते. इथे एक लाकडाचा ढीग आहे, हे पण फोडू शकत नाही आता, कारण ह्याला पण पाणी लागलं पाहिजे. काय दगडी फोडलेले आहेत, ही दगड फोडायची आहे मला. मेन म्हणजे तिकडलं फोडून घ्यायचं आहे कातळ, कारण घराची अरेंजमेंट ह्या साईडला आहे, त्यामुळे इथपर्यंत हे थोडं लेवल करून घ्यायचं आहे. ते राहिले तरी चालेल, इथे थोडं बहुत झाडं लावता येईल आपल्याला. तर मित्रांनो चला, आता मी चाललो आहे घरी. परत थोड्या वेळाने मला यायचं आहे इथे काम करायला. तर माझा पार्टनर भिके अजून उठला नाही वाटतो, कारण उठला असता तर मला कॉल केला असता. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळी चालू आहे मी पाणी मारायला. हे बघा, सूर्योदय झाला आहे. सकाळीच मस्त दर्शन सूर्योदयाचं. हे बघा, इकडे पक्ष्यांचा चिवचिवाट बघायला ना, चिकाटी पक्षी बोलतात. हे बघा, या इकडल्या जंगलात चिकाटी आहे, तिकडे खाली गेली आहेत. त्यांना चिवचिवाटच जास्त असतं. हे बघा, किचकिच करत असतं. हे बघा, समोर दिसतात ना, त्याला चिकाटी पक्षी बोलतात. त्यांचा कानेर खूप असतो, नुसतं चिवचिव करत असतं. समोर दिसतं ना ते बघा, एवढं आलं.
जवळजवळ 10 ते 12 असे ग्रुपनेच असतात. त्यांचा आवाज मस्त सकाळी सकाळीच कानेर असतो यांचं. हे बघा मला हे माझ्या मागून मागूनच येत आहे तिकडे समोरच्या झाडावर बसले ते बघा. असा कानेर या चिकाट्यांचा उडाले. तर मित्रांनो यावर्षी काजू हापूस खूप आहे बघा. काजू मोहरले आहेत बघा. अजून ह्याला काजू पडले नाहीत. हे पण हापूसचं झाड आहे छोटंसं. ह्या खणीमध्ये आहेत झाडं ही. 2 काजूने 1 हापूसचं झाड. याला पण मोहर आला आहे. याला थोडा थोडा येतो आहे अजून. काजूला खूप मोहर आहे. अजून काजू पकडले नाहीत याला. याला पण हापूस अजून पकडले नाहीत आंबे. तर मित्रांनो ह्या साईडला पाणी मारून घ्यायचं आहे. तिकडली साईड आता बंद करायची पाणी मारून. त्याला जवळजवळ 8-10 दिवस झाले पाणी मारून. आता ह्याला 4-5 दिवस झालेले आहेत. अजून आजचा 1 दिवस मारणार आणि मग पाणी मारायचं थांबवणार. खूप झालं याला पण पाणी, कारण बराच चिरा धुपला गेला आहे बघा असं. तर आजचा दिवस 3 टाईम पाणी मारून घेणार. मग उद्यापासून ह्या दिवाळ्याला पाणी नाही. मग आपलं इथलं पाणी मारायचं काम संपलं. मग हे सगळे ड्रम वगैरे आहेत हे सगळे साफ करून घरी घेऊन जायचे आहेत आपल्याला. मित्रांनो आज आहे ना माझं जे काम आहे ते ही जी वाळू आहे ह्याला मोठा एक बॅनर आणलेला आहे. त्याने हे ढाकून ठेवणार इथेच. आणि ही ढाकली आहे पण हिला मी पिशवीमध्ये गोणींमध्ये भरून ह्या साईडला असं ठेवणार आहेत. म्हणजे जेवढ्या गोणी होतील तेवढ्या भरून ठेवणार आणि त्याच्यावरती हे कवर टाकून ठेवणार ढाकून. आणि दुसरं काम एक आहे महत्त्वाचं, ते मी तुम्हाला बोललो ना जी माती आहे ते अशी गोळा करायची एका साईडला आणि ढीग मारून ठेवायचा. ते काम करायला आज 3 लेडीज येणार आहेत. त्यांना मी सांगितलं आहे. हे बघा हा मातीचा ढीग आहे तो. हा मातीचा ढीग इकडला मला पूर्ण जमा करायचा आहे बघा. हा सगळा ढीग आहे मातीचा जमा करून घ्यायचं इकडे. आणि ह्या साईडला असा ढीग मारून ठेवायचा. कारण पावसात आपल्याला झाडं लावायची येतील तर झाडासाठी ही माती उपयोगाला येईल. आणि इथे आपल्याला खोप बांधायची, त्यासाठी ही जागा आपल्याला मोकळी करायची आहे. त्याच्या खाली मुळं आहेत ती पण काढायची आहेत. तर हे एक आजचं काम आहे. त्यासाठी मी 3 लेडीज लोकांना बोलवलं आहे कामाला. ते झालं की आपलं काम जवळजवळ इथलं संपलं. फ्रंट साईडचं दिवाळ आहे ते नंतर बांधायचं. जवळजवळ 150 चिरा उरलेला आहे. आणि समोरची 2 झाडं अजून तोडायची आहेत. हे बघा हे जे भाग आहे ना दिवाळाचा ह्याला आता पाणी मारायचं नाही तिथपर्यंत, कारण ह्याला खूप पाणी झालं आहे. फक्त ते नवीन आहे त्याला आजचा दिवस 3 टाईम मारणार पाणी. मग पाणी मारायचं बंद. तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो एक हापूसचं झाड आहे. किती मोहरलेलं आहे ते बघूया आपण. खूप म्हणजे खूपच मोहरलं आहे. तर जेवढं मोहरलं आहे ना तेवढं जर आंबा लागला तर खूप पेटे आंबा होईल त्या झाडावर, एका झाडावरती. तर मित्रांनो तुम्हाला बोललो ना एक हापूसचं झाड आहे, त्याला आपण कलम बोलतो. त्याच्यावरती जो मोहर आहे तो तुम्हाला मी दाखवतो. जेवढा मोहर आहे तेवढं जर कणी लागली म्हणजे हापूस जर लागला तर एकाच झाडावरती किती पेट्या होतील हा अंदाज पण आपल्याला कळणार नाही. मी तुम्हाला झाड दाखवतो आहे बघा समोर. हे बघा ही एक साईड आहे. ही जुन्यातलं हापूसचं झाड आहे बघा. ते त्या साईडला ह्या साईडला फुल झाड मोहरलेलं आहे. आणि हे झाड जेवढं मोहरलं आहे तेवढं जर कणी लागला म्हणजे हापूस लागला तर खूप पेट्या इथे एकाच झाडावरती खूप पेट्या भेटतील. अंदाज पण नाही करू शकत का आपल्याला तेवढा माहिती नाही किती पेट्या भेटतील. तरी पण बऱ्याच पेट्या अशा भेटतील. त्या साईडने पण आहे फुल आलेलं. हे बघा कारण ह्याला फवारणी करावी लागते मित्रांनो. आता त्याच दिवशी या झाडाला फवारणी झालेली आहे. हे बघा खूप जुन्यातलं आहे झाड. किती मोठं आहे बघा. त्याच्यामध्ये फणसाचं झाड आहे. फणसाच्या झाडावरती पण छोटे छोटे फणस लागलेले आहेत. बघा हे जे छोटे छोटे फणस आहेत ना त्यांची पूस भाजी बनवायला मस्त. कारण आता पौष महिना चालू आहे ना, त्या पौष महिन्यातच हे भाजी खायला, पुसाची भाजी, त्याला पुसारडा बोलतात आमच्याकडे. पुसारड्याची भाजी खायला मजा येते. त्याच्यामध्ये जवळा टाकला तर अजून टेस्ट. पण यावर्षी मला कुठे
फूसभाजी खायला भेटलीच नाही आणि कारण फणस पण कुठे दिसत नाही असे छोटे छोटे. आता ह्या झाडावरती आहेत, खूप फणस लागला आहे तरी पण छोटा छोटा आहे. तर मित्रांनो आजच्या साईडने मी तुम्हाला दाखवतो बघा किती मोहर आलं आहे आणि किती मोठं झाड आहे बघा हापूसचं. फुल मोहरलं, पूर्ण झाड आलेलं आहे. फक्त आंबा आला पाहिजे आणि तो टिकला पाहिजे. अजून ह्याला कणी पडलेली नाही. फुल मोहर आहे झाडाला, पूर्ण मोहरलेलं आहे झाड. तर मित्रांनो हे आहे करवंदाचं झाड. हे बघा यांना कळ्या आल्या म्हणजे आता फुलं यायला सुरुवात होतील आणि काही दिवसातच करवंद पकडली जातील. आत्ताच आहे बघा यांना पण फुलं यायला लागली. फुलल्यानंतर ह्याला करवंद पकडले जातील. तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर प्रशांत धुमाळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.